तर जितेंद्र आव्हाडांच्या पत्नी वृता आव्हाड ठाणे महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत। कळव्यातील प्रभाग क्रमांक 23 मधून निवडणूक लढवणार असल्याची माहिती मिळते। जिल्हा अध्यक्ष मनोज प्रधान यांच्याकडे अर्ज सादर करण्यात आलेला आहे। तर ही एक महत्त्वाची बातमी आपल्याला आता समोर येतेय। जितेंद्र आव्हाडांच्या पत्नी वृता आव्हाड ठाणे महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत। कळव्यातील प्रभाग क्रमांक 23 मधून निवडणूक लढवणार असल्याची माहिती मिळते। या संदर्भात जिल्हा अध्यक्ष मनोज प्रधान यांच्याकडे त्यांनी अर्ज सादर केला। तर आव्हाडांच्या पत्नी ठाणे महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याची माहिती मिळते। जितेंद्र आव्हाडांच्या पत्नी वृता आव्हाड आता सक्रिय राजकारणात येणार असल्याची माहिती मिळते। कळव्यातील प्रभाग क्रमांक 23 मधून निवडणूक लढणार असल्याची ही माहिती आहे। जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांच्याकडे त्यांनी आपला अर्ज सादर केलेला आहे। जितेंद्र आव्हाडांनंतर आता त्यांच्या पत्नी देखील राजकारणामध्ये सक्रिय होताना आपल्याला पाहायला मिळतात। ही दृश्य आपण पाहतो आहोत, ज्याच्यामध्ये स्वतः वृता आव्हाड यांनी आपला अर्ज जो आहे तो ठाण्याच्या जिल्हाध्यक्षांकडे सुपूर्द केला। तर एक ब्रेकिंग बातमी आलेली आहे। ससून डॉकची जागा कुणाच्या तरी घशात घालण्याचा डाव असल्याचं कोळी बांधवांनी म्हटलेलं आहे। मराठी कोळी बांधवांना ससून डॉकमधून हद्दपार करण्याचा डाव असल्याचं म्हटलेलं आहे। ससून डॉक मासेमारी बंदर बचाव समितीचे अध्यक्ष कृष्णा पवळेंनी हा आरोप केलेला आहे। ससून डॉक संदर्भात मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत बैठक असल्याचं देखील त्यांनी यावेळेला सांगितलं। नितेश राणे साहेबांशी बोलणं झालं होतं। त्याच्या अगोदर राहुल नार्वेकर साहेबांशी पण चर्चा झाली होती। त्या टायमाला त्यांनी सांगितलं आम्ही येत्या मंगळवारी सीएम साहेबांबरोबर आम्ही बैठक लावू आणि याचा तोडगा काढू आणि हा विषय संपवू, पुढावून जाईल। हे कुणाच्या घशात तर नाही टाकायचंय, कारण इथं बाजूलाच मिल कंपाऊंड आहे आणि मराठी माणूस पूर्वी इथं भरपूर होता। आज मराठी माणसांना इथून काढण्याचा मोठा कट आहे का? मग आज ससून डॉक नसेल तर आजूबाजूमध्ये भरपूर झोपडपट्ट्या आहेत। जर त्यांनी रोज पोटा पाण्याचंच काम इथं नसेल तर झोपडपट्ट्या पण ऑटोमॅटिकली खाली होतील। उद्योगपती राणा सूर्यवंशी यांची भाविकांसाठी मोठी घोषणा आहे। गडचिरोलीप्रमाणे पंढरपूरमध्ये येणाऱ्या करोडो भाविकांसाठी 100 बेडचं मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आता उभारलं जाणार आहे। 2.5 एकर जागेमध्ये सर्व सोयी सुविधांनी युक्त मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल उभारणी करणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। येत्या 2 वर्षात हे हॉस्पिटल पूर्ण होणार असल्याची माहिती आहे। उद्योगपती आणि विठ्ठल भक्त राणा दिलीपराव सूर्यवंशी यांनी ही माहिती दिली। काय सांगता तुम्ही? गडचिरोलीमध्ये 1468 कोटीचा प्रोजेक्ट उभा केला होता। अशा दुर्गम भागामध्ये तुम्ही लक्ष घातलेलं, मात्र दरवर्षी कोट्यावधी भाविक विठ्ठलाचं दर्शन घेतात। गोरगरीब भाविक असतात, खेडेगावातून आलेले असतात। त्यांच्याकरता आपण इथं काय करणार आहात का? निश्चितच या ठिकाणी 100 बेडचं हॉस्पिटल सुरू करतोय आपण। त्यासाठी 2.5 एकर जागाही आपण या ठिकाणी घेतलेली आहे। साधारणतः 15 ते 18 महिन्याच्या काळामध्ये ते हॉस्पिटल सुरू होईल। काय किती बेडचं असणार, काय सुविधा असणार त्यामध्ये? 100 बेडचं हॉस्पिटल आहे, मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल असणार आहे। हॉस्पिटल करावं असं का आपल्याला वाटलं एकंदरीत? निश्चितच आरोग्याच्या दृष्टिकोनातून मला वाटलं की आपण काहीतरी सेवा द्यावी या ठिकाणी। किती वर्ष झालं तुम्ही विठ्ठलाला येत आहे? विठ्ठलाला खूप लहानपणापासून येतोय, वयाच्या 3-4 वर्षापासून येतोय। काय तुम्हाला असा अनुभव काय का किंवा हॉस्पिटल तुम्ही उभा केलं, वारीमध्ये काय भाविकांच्या अडचणी? हो, निश्चितच आरोग्यासाठी सहकार्य होईल माझं। विठ्ठलाच्या दारी येणारे लाखो भाविक, करोडो भाविक इथे येतात। त्या ठिकाणी आरोग्याच्या दृष्टिकोनातून मला वाटलं की या ठिकाणी आपण आरोग्य सेवा द्यावी। त्या दृष्टिकोनातून 100 बेडचं हॉस्पिटल या ठिकाणी उभा करत आहोत आपण। पंढरपुरातून कॅमेरामॅन जगदीश रवी लवेकर, TV9 मराठी।